नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे एक महत्वाची न्यूज समोर येत आहे. आता ही न्यूज जर तुम्ही बघितली मागे तुम्हाला दिसेल ही न्यूज लोकसत्ता न्यूज पेपरने दिली 16 एप्रिलची न्यूज आहे. यामध्ये हेडिंग आहे की खाजगी संस्थेमार्फत शिक्षक भरती होणार. आता ऐकून शॉकच बसेल. काय चाललंय कुठे आणि हे कुठे चाललेलं आहे. आता नेमकं आम्हाला कळत नाही की काही वेगळं आहे हे पण मला कळत नाही. म्हणजे माझा अभ्यास जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मला असं वाटतं की हे नको व्हायला पाहिजे. पण हे जर वेगळं काही असेल तर असू शकतं सरकारचा GR वगैरे. तो GR आमच्या डोक्यात काही अजून आला नाही किंवा बघण्यात आला नसेल कदाचित. तुम्हाला जर माहिती झालं तर मला पण कळवा बरं का. बघा ही न्यूज आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह. स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव झालेला आहे की त्या एका शाळेसाठी म्हणजे 94 क्रमांकाची शाळा आहे त्यांना खाजगी संस्थेमार्फत आता शिक्षक प्रोव्हाइड केले जाणार आहे. तुम्हाला पटतंय की हे मला कमेंटमध्ये कळवा. काय गोंधळ नेमका आपण चेक करूया. बघा ही न्यूज तुमच्या समोर आहे. 16 एप्रिल 2026 गुरुवारची न्यूज आहे. खाजगी संस्थेमार्फत शिक्षक भरती संदर्भातली न्यूज आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह संदर्भातली न्यूज आहे. मी ही न्यूज दोनदा तीनदा चेक केली, नेटवर चेक केली, ऑनलाईन चेक केली आणि पेपर पण चेक केला. लोकसत्ता तर लोकसत्ता ही न्यूज दिलेली आहे. आता ही लोकसत्ताची चूक आहे की खरंच आहे की काय याबद्दल शंका आहे. पण मात्र जर लोकसत्ता हा न्यूज पेपर जो आहे ना हा ऑथराईज मानला जातो इतर न्यूज पेपरच्या तुलनेत. तर ही बातमी 100% मला वाटतं खरी असावी. नेमकं काय याच्यावरती मी विचारणा पण केली पण लोकसत्ताबद्दल बरेच जण बोलले की न्यूज पेपरने बातमी दिली असेल तर ही खरीच बातमी असणार आहे. सो तुम्ही पण मला कळवा तुम्हाला ही माहिती कळाली का मिळाली का. मुंबईतनं कोणी बिलॉंग करत असेल तर तुम्ही जवळपास आला तर चेक करून घ्या हे खरंच आहे का. आता चालू यात काय काय सांगितलं थोडक्यात बघूया पण तत्पूर्वी टीईटी साठी तुम्ही जर तयारी करत असाल तुमचे मित्र कोणी तयारी करत असेल त्यांना नक्की कळवा. इग्नाइटची द्रोणाक 10.0 ची बॅच चालू झालेली आहे. विथ बुक किट आणि बॅग तुम्हाला घरपोच मोफत मिळणार आहे. सो यासाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करा आणि बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पण तत्पूर्वी हा जो चॅनल आहे ना ह्या चॅनलवरती इथून पुढे शिक्षक भरती सगळे अपडेट मिळणार आहे. आपला जो मेन चॅनल आहे तिथे आता अपडेट मिळणार नाहीये. शिक्षक भरतीचे अपडेट इथे आहे आणि मेन चॅनलवरती सरळ सेवा आणि MPSCच्या सगळ्या एक्झाम बद्दलचे अपडेट मिळणार आहे. सो आता लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण न्यूज तुमच्याकडनं जाता कामा नये. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला एक बिग सरप्राईज आम्ही देत आहोत. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ठेवा. 24 तारखेला महत्वाची अपडेट आम्ही तुम्हाला याच चॅनलवरती देणार असतो. त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आता बघा मुद्दे काय ही जी भरती करणार आहे कुठे होणार ही भरती खाजगी संस्थेकडनं कोपर खैरणे येथील CBSE शाळा क्रमांक 94. बघा कोपर खैरणे या ठिकाणची CBSE शाळा आहे. शाळा क्रमांक 94 मनपाची शाळा आहे. दुसरं कोणाला हे टेंडर दिलं जाणार खाजगी संस्था तर नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळ खाजगी बाह्य संस्था हिला हे टेंडर दिलं गेलंय. अंदाजित खर्च किती आहे 34,98,00,000 रुपये. विचार करा शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये आणि शिक्षक झाल्यानंतर शेवटपर्यंत कोटीचा आकडा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एवढ्या कोटीमध्ये ह्या संस्थेला आता तो अंतर्गत भाग किती भरायचे काय भरायचे त्याची डिटेल्स अजून आपल्या समोर आलेली नाहीये. पण 34,98,00,000 टेंडर जवळपास हे निविदा काढण्यात आली आणि पास होणार आहे. यात अजून माहिती आपण जर घेतली समोर काय येतंय संस्थेची निवड कशी झाली आहे तर प्रशासनाने 3 निविदा धारकांकडून निवड करण्यासाठी QCBC पद्धतीचा वापर केला आहे. म्हणजेच काय क्वालिटी बेस हे केलेलं आहे. म्हणजेच खर्च आणि गुणवत्ता यांचा समतोल साधून ही निवड केली असं सांगितलं जात आहे. पहिले तर प्रश्न हाच आहे की निवड कशाला केली जाते. पुढे सांगतो मी तुम्हाला पुढे गोष्टी सांगतो मी तुम्हाला. बघा कॉस्ट बेस्ड सिस्टम म्हणतो आपण त्याला. क्वालिटी अँड कॉस्ट बेस्ड सिस्टम म्हणतो आपण त्याला. अॅनालॉजी बॉक्स काय सांगतोय सोपे उदाहरण घ्या. आपण मोबाईल घेताना फक्त कमी किंमत पाहत नाही तर त्याची क्वालिटी सुद्धा पाहतो. त्यानुसार हे आम्ही घेतलंय असं NMC कडनं सांगितलं जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडून सांगितलं जात आहे. बघा याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे की निर्णयावर प्रश्नचिन्ह का आहे. बघा साधारणतः बघा आता सपोज आता म्हणूया आपण ठीक आहे त्यांनी दिलं टेंडर किंवा त्यांना दिलं तर साधारणतः सुरुवातीला कमी कालावधीसाठी करार केला जातो. कामाचं मूल्यांकन केलं जातं आणि मगच मुदत वाढ मिळते. पण यांनी काय केलं माहितीये का यांनी डायरेक्ट 10 वर्षांसाठी करार केलेला आहे. आणि चिंतेचा विषय हा आहे की 10 वर्षासाठी थेट करार केल्यास शिक्षकांची गुणवत्ता पालकांच्या तक्रारींचे निवारण आणि शिस्तीवर नियंत्रण कसे राहणार जबाबदारीची निश्चितीचा अभाव असणार आहे. आता हा तर मुद्दा नंतरचा आहे. खरं म्हणजे द्यायला नकोच पाहिजे पण हे प्रश्न सुद्धा उपस्थित दिल्यानंतर पुढची गोष्ट ही पण आहे
की 10 वर्षाचा करार डायरेक्ट कसं काय देऊ शकतं कोणी? गौड बंगाली काहीतरी गडबड आहे. आणि ही जर सुरुवात झाली ना, तर महाराष्ट्रातल्या बाकी झेडपीचं, बाकी मनपाचं काय होणार आहे? या संदर्भात नेमका जी मी खूप शोधला, पण जी असं काही सापडलंच नाही की मनपा देऊ शकते का, असं टेंडर देऊ शकते का? प्रशासनाची भूमिका बघा. संघरत्न खिल्लारे शिक्षण उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिका काय म्हणताय? संबंधित संस्था अनुभवी असून नियमानुसार राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतूनच तिची निवड करण्यात आली आहे. संस्थेचा पूर्वानुभव, गुणवत्ता व खर्च या सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेण्यात आला आहे. आता एवढं साधं त्यांनी वाक्य वापरले आहेत की मग संशय हा येतो की यस, म्हणजे ज्या मनपाच्या स्कूल्स आहेत त्या स्कूलचा असं टेंडर देता येतं. म्हणजे बाहेरून शिक्षक भरतीसाठी ते एखाद्या संस्थेला या खाजगी संस्थेला टेंडर देऊ शकतात, असंच गृहीत धरावं लागलं ह्या वाक्यावरून. आता याच्याबद्दलचं मी खूप चेक केला, असं काही जी आर वगैरे नाही सापडला, असं काही मंत्रिमंडळ निर्णय नाही सापडला, असं काही नवी मुंबई महापालिकेचा निर्णय देऊ शकतो असं काही सापडलंच नाही मला. तुम्हाला सापडलं मला कळवा, पण हे चुकीचं होत आहे. सो पुढे काय, या प्रस्तावाच्या अंतिम आर्थिक मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर निर्णय होणार आहे. तो झाला की संपलं. जसं आपलं वित्त विभागाकडे जातो ना एखादी ऍड काढताना, तशी यांची स्थायी समितीकडे हा निर्णय घेतला जाणार आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे की मग हा जी आर नेमका कुणासाठी आहे? हा जी आर फक्त स्थानिक स्वराज्य खाजगी संस्थांसाठीच आहे का? म्हणजे काय, हा जी आर काय सांगतोय? माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची मानक कार्यपद्धती, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, एसओपी सुनिश्चित करण्याबाबतला हा जी आर आहे. शासन निर्णय आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जी आर आहे. 30 मार्च 2026 चा जी आर आहे. यातला महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी सांगितलंय की 22/6/2027 ही डेट, याबद्दल मी व्हिडिओ घेतलाय, पासून खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती पवित्र या संगणकीय प्रणाली मार्फत होणे आवश्यक असताना काही शैक्षणिक संस्थांनी विशिष्ट कालावधीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित नव्हते, लॉग इन आयडी उपलब्ध करून देण्यात आले नाही, शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही, इत्यादी कारणे दाखवून त्यांच्या स्तरावर पदभरती केल्याच्या काही घटना निदर्शनास आल्या आहेत. माननीय उच्च न्यायालयाने याबाबत विशेषतः शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विहित मुदतीत प्रतिसाद न देण्याच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा नियुक्त्यांना तदनंतर सक्षम प्राधिकरणाची मान्यता न मिळाल्याने अशा संस्था कोर्टात गेलेल्या, कोर्टात याचिका त्यांनी सादर केलेल्या आहे. पण यांनी काय म्हटलं बघा, माननीय उच्च न्यायालयाने काय सांगितलंय, ह्या याचिका फेटाळल्या असून पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती अधिक सक्षम व परिणामक बनवण्यासाठी खालील निर्देश शासनाने दिलेले आहेत. म्हणजे असं सांगण्यात आलेलं आहे की शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फतच झाली पाहिजे आणि तेच शिक्षक इथे व्हॅलिड असतील आणि त्यांना शालार्थ आयडी दिला जाणार आहे. या संदर्भात या शालेय निर्णयामध्ये, म्हणजे शासन निर्णयामध्ये हे पण सांगितलंय की ह्या डेट नंतर जे जे शिक्षक रुजू झाले त्या सगळ्यांची चौकशी करावी आणि जे शिक्षक ज्या संस्थांमधून किंवा ज्या शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त झाले त्यांचा शालार्थ आयडी दिला असेल किंवा दिला नसेल तर तो चेक करावा. आता हा जर शासन निर्णय तुम्ही काढतात की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती झाली पाहिजे, तर हे नेमकं चाललंय. आणि आता अपकमिंग शिक्षक भरती आहे हो, आता अपकमिंग आहे ना, म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ऍड येणार आहे. आणि या धर्तीवर आता हे प्रकरण चालू असतानाच हे नवी मुंबई मनपाचं हे जे प्रकरण समोर आलंय की त्यांनी 34 कोटीचं हे टेंडर जवळपास पास केलेलं आहे. बरोबर का, मी माझं वाक्य बरोबर असेल असं मी म्हणतो. त्यांनी 34,98,00,000 जवळपास 35 कोटीचं टेंडर हे पास केलंय. पुढच्या 10 वर्षासाठी इथे शिक्षक खाजगी संस्थेकडनं घेणार असं टेंडर त्यांनी दिलेलं आहे. आता याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. माझ्याकडनं एक चूक होत तर मला पण लक्षात आणून द्या. पण ही जर बातमी खरी असेल, आता मी याबद्दल बोललो तुम्हाला परत एकदा की ही लोकसत्ताची बातमी आहे, 99% खरी असण्याचे चान्सेस आहेत. 1% जर इकडे तिकडे झाला असेल, चुकून काय लागलं तर माहित नाही मला, मी पण बरीचशी चौकशी केली पण असं तर काही दिसत नाहीये. सो संबंधित NMC फोन पण केले मी, पण फोन कोणी उचलला नाही. म्हणजे मुंबई महानगरपालिकेला कॉल पण केली या संदर्भात, पण तिथे कोणी उचलत नाही. एकाने उचलला मध्यंतरी, त्याने उत्तर मला दिलं, सर याबद्दल आम्हाला काहीच माहित नाहीये. आता नेमकं जाऊन चेक करावं लागेल किंवा आजोबा तुम्ही जर असाल तर एकदा चेक करा. असं जर घडत असेल चुकीची गोष्ट आहे. सो या संदर्भात मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला काय वाटतंय. आणि विशेष म्हणजे शिक्षक भरती संदर्भात सगळे अपडेट तुम्हाला मी ह्या चॅनलवरती देणार आहे. सो त्यासाठी हे नवीन चॅनल आहे. मेन चॅनलवर तुम्हाला आता शिक्षक भरतीची अपडेट मिळणार नाही. तो चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. पण याबद्दल तुम्हाला जर काही अवांतर माहिती मिळाली असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर ही खरी बातमी असेल तर यावरती मात्र आवाज उठवावा लागेल. काय करावं ते पण मला कमेंटमध्ये कळवा. आणि विशेष काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. सो व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.